नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झाला की आला पावसाळा तब्येत सांभाळा असं म्हणायची वेळ येते. कारण हा पावसाळा आपल्याबरोबर अनेक रोगांनाही घेऊन येतो. त्याच्यामध्ये काही संसर्गजन्य रोग असतात तर काही रोग डासांमुळे पसरणारे असतात. कारण याच काळामध्ये डासांची पैदासी फार मोठ्या प्रमाणावर होत असते आणि म्हणूनच मग डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया अशासारख्या डासांपासून होणाऱ्या रोगांची आपण नावं ऐकतो. आणि मग यापासून नेमका आपला बचाव कसा करायचा, काय करता येईल उपाय त्यासाठी आपल्याला, किंवा ओळखायची कशी याची लक्षणं, हे सगळे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. आणि याच प्रश्नांवर उत्तर मिळवण्यासाठी आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि आणखी एक औचित्य असं आहे यामागे की जून महिना हा अँटी मलेरिया मंथ म्हणून सगळीकडे पाळला जातो. आणि त्याविषयी आणखी माहिती घेण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी एका तज्ञ डॉक्टरांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे, डॉक्टर हर्षल पांडवे. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. नमस्कार. डॉक्टर हर्षल पांडवे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये कम्युनिटी मेडिसिन अर्थात जन औषध वैद्यकशास्त्र या विभागाचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेली 18 वर्ष त्यांना वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रातला प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांनी MBBSचं आपलं शिक्षण घेतलं प्रवरानगरच्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि MDचं शिक्षण घेतलेलं आहे डॉक्टर DY पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये. मेडिकल जर्नल्समध्ये त्यांनी अनेक शोधनिबंध आतापर्यंत लिहिलेले आहेत आणि वैद्यकीय नियतकालिका जी असतात त्यांचेही ते संपादक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन यांच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदावरही ते कार्यरत आहेत. तर डासांमुळे होणारे जे रोग आहेत त्यांच्याबद्दलची माहिती, आपल्या मनात असणाऱ्या शंकांना उत्तरं आपण या कार्यक्रमात घेणार आहोत. सर, आपल्या विषयाकडे वळताना पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की डासांमुळे अनेक रोग होतात असं आम्ही नेहमी ऐकतो, पण हे डास नेमकं रोग पसरवण्याचं काम कसं करतात, त्याची काय नेमकी प्रक्रिया असते हे तुम्ही सांगू शकाल का? रोग पसरण्यामध्ये डास हे एक वाहक म्हणून म्हणजेच वेक्टर म्हणून काम करतात. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या व्यक्तीला डेंग्यू झाला असेल, तो डेंग्यू या आजाराने संक्रमित असेल, अशा व्यक्तीला जर डास चावला तर त्या डासाच्या सोंडेमार्फत हे जे विषाणू आहेत डेंग्यूचे हे डासाच्या शरीरात जातात आणि नंतर हाच डास जेव्हा एखाद्या हेल्दी व्यक्तीला किंवा असंक्रमित व्यक्तीला चावतो त्यावेळेस हे विषाणू त्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातात आणि अशा प्रकारे डेंग्यू हा आजार डासामार्फत पसरतो. याचबरोबर डेंग्यू शिवाय मलेरिया, चिकनगुनिया, हत्तीपाय रोग असे पण आजार डासांमुळे पसरतात. आता तुम्ही चिकनगुनियाचा आपण उल्लेख केला, मलेरिया आणि डेंग्यू हे तिन्ही रोग जे आहेत ते प्रामुख्याने डासांमुळेच होतात. हो. पण मग ह्या तिन्हीच्या जे डास आहेत त्यांचे काही वेगवेगळे कॅटेगरीज आहेत का, किंवा ते कोणते डास असे असतात की जे मलेरिया पसरवतात, जे डेंग्यू पसरवतात, जे चिकनगुनिया पसरवतात? प्रत्येक डासाचा वेक्टर एकच नाही, प्रत्येक रोगाचा वेक्टर हा एकच डास नाही. मलेरिया जो रोग आहे याचा एनोफिलिस नावाचा जो डास आहे तो मलेरिया पसरवतो. त्यानंतर डेंग्यू आणि त्याचबरोबर चिकनगुनिया हे जे आजार आहेत हे एडीज नावाच्या डासामुळे पसरतात. एडीज. आणि जॅपनीज एन्सेफलायटिस म्हणजे जापानी मेंदूज्वर आपण ज्याला म्हणतो, किंवा हत्तीपाय रोग, लिम्फॅटिक फायलेरियासिस असे जे रोग आहेत हे क्युलेक्स नावाचे डास पसरवतात. तर हे प्रामुख्याने 3 प्रकारचे जे डास आहेत ते मुख्यत्वे करून रोग पसरवण्याचे काम करतात. आता आपण जेव्हा विचार करतो की डासांमुळे पसरणारे रोग, त्यावेळेला जगभरामध्ये ह्या डासांमुळे पसरणाऱ्या रोगांचं नेमकं प्रमाण काय आहे, किंवा भारतामध्ये सुद्धा अशी किती लोकसंख्या या डासांमुळे पसरणाऱ्या रोगांमुळे प्रभावित होते, तर ते जाणून घ्यायला ती टक्केवारी, कारण विविध रोग आहेत पण डासांमुळेची टक्केवारी काय आहे? जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेगवेगळ्या रिपोर्ट्स प्रमाणे
हे जे डासापासून पसरणारे रोग आहेत यांचं प्रमाण हे सर्व संसर्गजन्य रोगांच्या 17% आहे. म्हणजे 17% रोग हे डासांमार्फत पसरतात. बरोबर. त्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा सगळ्या आजारांचा समावेश होतो. आता आपण महत्वाचे जे रोग यापैकी आहेत त्याच्यामध्ये मलेरिया हा जो रोग आहे ह्याचा आपण जर का जागतिक प्रमाण बघितलं तर साधारणतः 2.19 दशलक्ष लोकांना दरवर्षी मलेरिया होतो. बापरे. जगभरामध्ये. ओके. आणि व्यवस्थित उपचार किंवा उशिरा उपचार मिळाल्याने अशा लोकांमध्ये कॉम्प्लिकेटेड मलेरिया होऊन साधारणतः 7 लाख लोकांचा मृत्युमुखी होतो दरवर्षी. मलेरियामुळे. आणि हे मृत्यूचं प्रमाण हे सर्वाधिक हे 5 वर्षाखालील मुलांमध्ये असतं. तसंच दुसरा जो महत्वाचा आजार आपण म्हणतोय डेंग्यू हा आजार, या आजार होण्याचा धोका हा आपल्या जागतिक लोकसंख्येच्या अर्ध्या लोकसंख्येला आहे. म्हणजे साधारणतः 400 कोटी लोकांना डेंग्यू होण्याचा धोका आहे. म्हणजे अशा भागात ते राहतात जिथे डेंग्यू होऊ शकतो. आणि साधारणतः दरवर्षी 96 दशलक्ष म्हणजे जवळपास 1 कोटी लोकांना डेंग्यू हा आजार होतो जगभरामध्ये. आणि साधारणतः याच्यामध्ये 40 ते 50 हजार लोकांचा दरवर्षी मृत्यू सुद्धा होतो. भारताचा आपण जर का उल्लेख केला तर एकूण मलेरियाच्या रुग्णांपैकी 3% रुग्ण हे भारतात आढळतात. जो वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट म्हणजे जागतिक मलेरिया अहवाल जो आहे 2019चा त्याच्याप्रमाणे 3% ओझं हे भारतावर येतं. पण महत्वाचं मला याच्यामध्ये सांगायचं आहे की भारत सरकारच्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे मलेरियाचं प्रमाण हे गेल्या 50 वर्षापूर्वी जेवढं होतं ते फार मोठ्या प्रमाणात आपण कमी करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. आणि हे एक उल्लेखनीय असं यश आपल्या देशाचं म्हणायला लागेल. नक्कीच. दुसरा जो महत्वाचा आजार आपण डेंग्यू जो म्हटला, डेंग्यू हा आजार सध्याच्या घडीचा डासामुळे पसरवणारा सगळ्यात मोठा आजार आहे. म्हणजे आपण विचार केला तर गेल्या 50 वर्षामध्ये डेंग्यूचं प्रमाण हे 30 ते 50 पटीने वाढलेलं आहे. बापरे. आणि भारतामध्ये सुद्धा दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही उत्तरोत्तर वाढत चालली आहे. साधारणतः 2021च्या अहवालाप्रमाणे जवळपास 2 लाख लोकांना भारतामध्ये डेंग्यू झालेला आहे. आणि हे प्रमाण दरवर्षी वाढत चाललेलं आहे. आता याचं मुख्य कारण डेंग्यू वाढण्याचं म्हणजे एक तर जागतिक हवामानातले बदल, आपण ज्याला क्लायमेट चेंज असं म्हणतो, ऋतू बदल किंवा हवामानातला बदल, किंवा मला तर असं वाटतं की भौगोलिक परिस्थिती, प्रदेश कोणता आहे त्यानुसार सुद्धा हे प्रमाण बदलत असणार ना, किंवा त्याचा इम्पॅक्ट, प्रभाव नेमका याच्यावर कसा होतो ते आम्हाला सांगा. अगदी योग्य प्रश्न आहे तुमचा. भौगोलिक दृष्ट्या आपण बघितलं तर उष्ण कटिबंधीय प्रदेश आणि उपउष्णकटिबंधीय प्रदेश म्हणजे आपण त्याला ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल जो रिजन आहे, या भागामध्ये सुरुवातीपासून डासांपासून पसरणाऱ्या रोगांचं प्रमाण हे जास्त असतं. कारण डासांना पूरक असं वातावरण, पर्जन्यमान असेल, तापमान असेल, या सगळ्या गोष्टी ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये आहेत. आता यामध्ये आफ्रिकेमधील बऱ्याचशा देशांचा समावेश होतो. सब सहारन आफ्रिकेमधील देश, दक्षिण अमेरिकेतील बऱ्याचशा देशांचा या भौगोलिक प्रदेशात समावेश होतो. तसंच भारत ज्या साऊथ ईस्ट एशिया म्हणजे दक्षिण पूर्व एशियाच्या भागात जेवढे देश आहेत त्यात भारताचा पण समावेश होतो. हे सगळ्या देशांमध्ये आधीपासून डासांपासून पसरणाऱ्या रोगांचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. पण जसं आपण म्हटलात की जागतिक हवामान बदल, यामुळे ह्या आजारांचं प्रमाण हा आता इतर भौगोलिक प्रदेशात पण वाढतंय. म्हणजे हा एक फार मोठा बदल होतोय की जिथे आधी डेंग्यूचे किंवा मलेरियाचे रुग्ण कधीही सापडत नव्हते अशा पण भागामध्ये आता डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण सापडतात. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ऋतूचा आपण एक उल्लेख केला. तर पावसाळा हा ऋतू डासांच्या उत्पत्तीसाठी अतिशय पूरक असा, अनुकूल असा
ऋतू असतो, कारण पाणी साठून राहण्याचं प्रमाण पावसाळ्यामध्ये जास्त असतं आणि मुख्यत्वे करून डास साठलेल्या पाण्यामध्ये आपली अंडी घालतात. बरोबर. तर पावसाळा हा ऋतू महत्वाचा आहे. पण आमचं जे ऑब्झर्वेशन आम्ही दैनंदिन याच्यामध्ये जसे पेशंट पाहतो किंवा काय, तर पूर्ण वर्षामध्ये सुद्धा आता हे पेशंट सापडायला लागते. डॉक्टर, पावसाळ्यातल्या पैदास जी डासांची होते त्याबद्दल आपण बोलूच यात, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर हर्षल पांडवे यांच्याशी डासांपासून निर्माण होणाऱ्या रोगांबद्दल. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की भौगोलिक प्रदेशामध्ये विशिष्ट अशा डासांची उत्पत्ती जास्त होते. नंतर तुम्ही सीझन चेंज याच्यावर सुद्धा बोललात आणि पावसाळ्यामध्ये याचं प्रमाण का वाढतं हे तुम्ही सांगत होतात. पावसाळ्यामध्ये जसं आपण म्हटलं की अनुकूल परिस्थिती एक निर्माण होते. बरोबर. पण पावसाळा सोडून इतर पण ऋतूंमध्ये सध्या डासापासून पसरणारे जे आजार आहेत, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, ह्याचे रुग्ण पाहायला मिळतात. म्हणजे आता एक पर्टिक्युलर सीझन, पर्टिक्युलर ऋतू न म्हणता पूर्ण वर्षभर आपल्याला या रोगांबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर मला एक असा उल्लेख करावासा वाटतो की डेंग्यू आणि चिकनगुनिया हे आजार वाढण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे वाढतं शहरीकरण. म्हणजे अर्बनायझेशन हे आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून बऱ्याच प्रमाणात वाढत आहे. आणि हे जे आजार प्रामुख्याने डेंग्यू आणि चिकनगुनिया हे शहरात जास्त प्रमाणात दिसतात. आता ग्रामीण भागातही हेच प्रमाण वाढत आहे. पण शहरीकरण हे एक अतिशय महत्वाचं कारण आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर उभारली जातात, बांधकामं होतात आणि अशा ठिकाणी डास उत्पत्ती होण्याचं प्रमाण, पाणी साठवलं जातं. तर साधारणतः डेंग्यू आणि चिकनगुनिया शहरी भागात जास्त आढळून येतो. ग्रामीण भागातही रुग्ण आढळतात, पण शहरीकरण हे एक अतिशय महत्वाचं कारण आहे रोग वाढवण्याचं. बरोबर. पण आता आपण मलेरिया ह्या एका विशिष्ट रोगाबद्दल बोलूया जो डासांपासून निर्माण होतो किंवा होतो आपल्याला. पण मलेरिया ह्या रोगाची नेमकी लक्षणं त्या रुग्णामध्ये काय बघायला मिळतात? मलेरिया हा आधीपासून आपल्याला माहिती असलेला एक आजार आहे. आधी आपण बऱ्याचशा ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लिहिलेलं असायचं की कुठलाही ताप हा हिवताप असू शकतो, म्हणजेच कुठलाही ताप हा मलेरिया असू शकतो. तर प्रमुख याचं जे लक्षण आहे ते ताप आणि थंडी वाजून येणे, थंडी वाजून येणारा ताप, हे अगदी प्रमुख लक्षण मलेरियाचं आहे. त्याचबरोबर पेशंटला एवढी थंडी वाजते की पेशंट थरथर कापतात, ताप मोठ्या प्रमाणात असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात पेशंटला घाम येतो. ह्या जर का गोष्टी पेशंटमध्ये दिसत असतील, तापाबरोबर थंडी वाजणे आणि खूप मोठ्या प्रमाणात घाम येणे, त्याचबरोबर डोकेदुखी, त्याचबरोबर काही वेळेला उलट्या होणं, ही पण काही लक्षणं मलेरियामध्ये दिसून येतात. खूप प्रमाणात घाम आल्यामुळे पेशंटला अगदी गळून गेल्यासारखं वाटतं, खूप मोठ्या प्रमाणात वीकनेस येतो. तर ही जी लक्षणं आहेत ती प्रामुख्याने मलेरियामध्ये दिसून येतात. ज्या वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा म्हणजे सामान्य नागरिक म्हणून माझ्या मनामध्ये हा प्रश्न येतो की नेमक्या कोणत्या टप्प्यावर या रोगाच्या, मलेरियामध्ये ही सगळी लक्षणं आहेत, आता ताप काही दिवस येतोय, तर कोणत्या टप्प्यावर या रोगाच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाऊन चाचणी करायला सांगणं, म्हणजे ब्लड टेस्ट जे आपण करतो ती डॉक्टर कधी हा निर्णय घेतात की आता ब्लड टेस्ट करायला पाहिजे? साधारणतः पेशंट डॉक्टरकडे जेव्हा येतात त्यावेळेस साधारण 2 ते 3 दिवस त्यांना ताप आणि या प्रकारची लक्षणं असतात. तर मग सर्वात आधी डायग्नोसिसमध्ये जो आम्ही या प्रकारची लक्षणं असली तर मलेरियाची टेस्ट करून घेणं त्यांना लगेच सांगतो. आणि मलेरियाची टेस्टमध्ये अतिशय सोपी टेस्ट आहे आणि ती प्रत्येक सरकारी रुग्णालयामध्ये अगदी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा होते. त्याच्यामध्ये आपण स्लाइडवर रक्ताचे नमुने घेतो. त्यात 2 प्रकारच्या स्लाइड्स असतात. 2 प्रकारचे नमुने आपण घेतो, थिक स्मिअर आणि थिन स्मिअर. थिक म्हणजे जाडसर रक्ताचा एक आपण स्लाइड घेतो आणि त्याच्यामध्ये मलेरियाचा परजीवी आहे का, पॅरासाइट आहे का ते पाहण्यासाठी स्लाइड घेतो. आणि थिन जी पातळ जी स्लाइड
आपण रक्ताची घेतो त्याच्यामध्ये कुठला परजीवी आहे, कारण मलेरिया हा वेगवेगळ्या परजीवींमुळे होतो. प्लाझ्मोडियम या परजीवीमुळे होतो, त्याच्या वेगळ्या स्पेसीज आहेत. त्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम आहे. हे 2 प्रामुख्याने भारतामध्ये आढळतात. त्याचबरोबर आफ्रिकेमध्ये अशा देशांमध्ये प्लाझ्मोडियम मलेरी आणि प्लाझ्मोडियम ओव्हेल अशा अजून 2 प्रकार, 4 प्रकार ह्या प्लाझ्मोडियमचे आहेत. तर कुठल्या प्रकारचा प्लाझ्मोडियम झाला आहे ते बघ, त्याच्या पद्धतीने आपण उपचार ठरवतो. त्यासाठी हे थिन स्मिअर घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर इम्युनो क्रोमॅटोग्राफिक टेस्ट म्हणजे रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट, जिथे ही मायक्रोस्कोपिक टेस्ट जिथे आपण स्लाइडवर बघतो, मायक्रोस्कोपिक टेस्ट लगेच उपलब्ध नसेल अशा ठिकाणी हे रॅपिड डायग्नोस्टिक किट आपण वापरू शकतो. पण प्रामुख्याने मायक्रोस्कोपी, लाईट मायक्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये आपण रक्ताचे नमुने घेऊन स्लाइड त्या मायक्रोस्कोप खाली बघतो, ही एक प्रमुख त्याची टेस्ट आहे. बरोबर. म्हणजे ह्या टेस्टमुळे डॉक्टरांनाही पुढचं निदान करायला किंवा उपचार पद्धती ठरवायला मदत होते. पण ही टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने करायची. हो, म्हणजे आपल्याला असल्या कुठल्याही प्रकारचं लक्षणं असली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं. आता आपण सांगितलं की ही टेस्ट आपण केल्यानंतर जर समजा तो मलेरिया ग्रस्त आहे, आपल्याला कळलं रुग्ण मलेरिया झालेला आहे, तर आता मग डॉक्टर नेमकी कशी उपचाराची दिशा ठरवतात किंवा नेमकं काय केलं जातं, याच्या पुढची लेव्हल काय? एकदा तुमचं निदान झालंय की तुम्हाला मलेरिया झालेला आहे, आपण स्लाइडवर मलेरियाचं निदान केलेलं आहे, तर मग तो कुठल्या प्रकारचा मलेरिया आहे, कुठल्या प्लाझ्मोडियम स्पेसीमुळे तो झालेला आहे. व्हायवॅक्समुळे जर का तो झाला असेल तर उपचार पद्धती थोडीशी वेगळी असते, आणि फॅल्सीपॅरममुळे तो झाला असेल तर उपचार पद्धती थोडीशी वेगळी असते. प्रामुख्याने जे औषध आपण मलेरियामध्ये देतो, या क्लोरोक्विन नावाचं औषध जे आहे ते प्रामुख्याने म्हणजे ड्रग ऑफ फर्स्ट चॉईस आपण त्याला म्हणतो. व्हायवॅक्समध्ये हेच ड्रग ऑफ फर्स्ट चॉईस आहे. आणि त्याचबरोबर काही मलेरियांमध्ये म्हणजे व्हायवॅक्स सारख्या मलेरियांमध्ये परजीवी हा आपल्या यकृतामध्ये जाऊन डॉर्मंट स्टेजमध्ये जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं की पेशंटला जरी बरं वाटलं तरी परत काही दिवसांनी त्याला मलेरियाचे रिलॅप्स होतो, म्हणजे मलेरियाचे लक्षणं येतात. तर ती सुद्धा स्टेज जी हिप्नोझॉइड्स नावाची स्टेज यकृतामध्ये असते ती पण आपल्याला काढून टाकायची असते. त्याला रॅडिकल ट्रीटमेंट असं म्हणतात. बरोबर. त्याच्यामध्ये प्रायमाक्विन नावाचं हे औषध 14 दिवसांसाठी दिलं जातं. पण माझं एक म्हणणं असेल की जरी आपण या औषधांची माहिती आता देतोय, पण ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजेत. त्याच्यामध्ये सेल्फ मेडिकेशन किंवा स्वयंउपचार करायला नको, अजिबात नको, कधीच नाही. त्याचबरोबर फॅल्सीपॅरम जो दुसरा स्पेसी आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरममुळे जर का मलेरिया झाला असेल तर थोड्याफार प्रमाणामध्ये उपचार बदलतात. त्याच्यामध्ये पेशंट कुठल्या भागामध्ये राहतो, त्या भागामध्ये मलेरियाचं प्रमाण किती आहे, तो हाय रिस्क एरिया आहे का लो रिस्क एरिया आहे, त्याच्या पद्धतीने फॅल्सीपॅरमची ट्रीटमेंट युजली आर्टिमिसिन कॉम्बिनेशन थेरपी ACT म्हणून वापरली जाते, पण ही पण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच घ्यावी. याच्यातनच एक छोटासा उपप्रश्न येतो की उपचार केले डॉक्टरांनी, औषधं दिली आहेत, मलेरिया हा रोग साधारणपणे बरा व्हायला किती कालावधी घेतो? उपचार वेळेत घेतले तर मलेरिया रोग हा 3 ते 4 दिवसांमध्ये पूर्णतः बरा होतो. अरे वा, बरं. म्हणजे तो कॉम्प्लिकेटेड झाला नसेल तर. काही प्रमाणामध्ये मलेरिया जर का थोडी गुंतागुंत निर्माण झाली, काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर मग त्याला जास्तीचा कालावधी लागू शकतो. पण साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये पेशंटला पूर्णतः बरं वाटू शकतं. पण त्याही नंतर त्यांनी काळजी घेणं अपेक्षित आहे. काळजी घेणं गरजेचंच आहे, कारण डास आपल्याला कधीही चावू शकतात. आता ह्याला मलेरिया झालाय हे डासाला माहित नाहीये, त्यामुळे डास परत त्याला चावून परत मलेरिया किंवा इतर कुठलेही रोग पसरू शकतात. म्हणजे एकंदरीत डासांपासून स्वतःचा बचाव करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. बरोबर. प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांकडनं याबद्दल अधिक माहितीही घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर हर्षल पांडवे यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही मलेरिया या रोगाबद्दल अतिशय सविस्तर आणि विस्तृत अशी माहिती दिलीत. आता मला दुसऱ्या रोगाकडे वळायचंय, डेंग्यू नावाचा जो रोग आहे. खरं तर हे नाव गेल्या 5-6 वर्षांपासून जास्त ऐकायला येतं. तर एक साधा प्रश्न त्यामुळे असा निर्माण होतो की हा नव्याने प्रादुर्भाव झालेला रोग आहे का किंवा नव्याने उद्भवलेला रोग आहे का?
जरी याचे रुग्ण हे गेल्या 5-6 वर्षामध्ये वाढत आहेत तरी पण हा आजार हा आधीपासून आहे. बर. फक्त याचं प्रमाण हे उत्तरोत्तर वाढत चालले. म्हणजे जसं आपण आधी चर्चा केली की गेल्या 50 वर्षाचा आपण जर का अभ्यास केला तर ह्या रोगाचं प्रमाण जागतिक स्तरावर 30 ते 50 पटीने वाढलेलं आहे. म्हणजे आधीपासून डेंग्यू हा आजार दिसून येत होता पण आता उत्तरोत्तर त्याचे रुग्णसंख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली. मला असं वाटतं की धोकादायक पातळी सुद्धा पटकन तो गाठतो का हा रोग? कारण बऱ्याच वेळेला डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडण्याच्या बातम्या आम्ही पेपरमध्ये वाचतो, तर हा एक छोटा उपप्रश्न मनात आला. साधारणतः आपण जर का स्टॅटिस्टिक्सचा विचार केला तर 20 डेंग्यूच्या रुग्णांपैकी एका रुग्णामध्ये डेंग्यू हा गंभीर होऊ शकतो साधारणतः. आता याच्यामध्ये सुद्धा गंभीर होण्याचं प्रमाण हे काही हाय रिस्क ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये जास्त आहे. जसं नवजात बालकं असतील, 5 वर्षाखालील मुलं असतील, त्याचबरोबर गर्भवती माता, त्याचबरोबर प्रौढ लोक म्हणजे ज्यांचं वय 65-70च्या वर आहे, त्याचबरोबर ज्या रुग्णांना काही गंभीर जुनाट आजार जसं डायबिटीज मधुमेह असेल किंवा हायपरटेन्शन असेल किंवा अस्थमा असेल, त्याचबरोबर एखाद्या रुग्णाला समजा डेंग्यू यापूर्वी होऊन गेलेला आहे तर डेंग्यूचे 4 प्रकारचे व्हायरस आहेत. त्याच्यामध्ये आपण डेंग्यू 1, 2, 3, 4 असे 4 प्रकारचे व्हायरस आहेत. तर समजा एखाद्या व्यक्तीला डेंग्यू 1चा आधी संक्रमण होऊन गेलेलं आहे, आधी इन्फेक्शन होऊन गेलं आहे, दुसऱ्या वेळेस अशा व्यक्तीला डेंग्यू 2 किंवा डेंग्यू 3 मुळे संक्रमण झालं तर अशाही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाचा डेंग्यू हा होऊ शकतो. म्हणजे दोनदा त्याची लागण झाली, दुसऱ्यांदा लागण जी होती ती अति गंभीर होऊ शकते. डेंग्यू हा डास नेमका कसे, त्याचे गुणधर्म काय आहेत किंवा हा नेमका कसा आजार पसरवतो? डेंग्यू जसं आपण आधी चर्चा केली की एखाद्या संक्रमित व्यक्तीला हा एडीज नावाचा जो डास आहे हा चावला तर त्याच्या सोंडेमार्फत हे जे डेंग्यूचे विषाणू आहेत हे डासाच्या शरीरात जातात आणि नंतर वाहक म्हणून एक वेक्टर म्हणून हा डास दुसऱ्या असंक्रमित व्यक्तीला हेल्दी माणसाला चावला तर हे विषाणू त्याच्या शरीरात सोंडेमार्फत सोडले जातात आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला डेंग्यूची लागण होते. पण मग डेंग्यूचे डास नेमके कुठे पैदा जास्ती होतात, असं काही ठराविक ठिकाण किंवा असं काही सिच्युएशन आहे का? डेंग्यूचे डास म्हणजे एडीज आणि एडीजचे प्रामुख्याने 2 स्पेसीज जे आहेत, एडीज इजिप्टी आणि एडीज अल्बोपिक्टस, हे 2 सख्खे भाऊ आहेत म्हणायचे. मोठा भाऊ एडीज इजिप्टी आहे की ज्याचं प्रमाण जास्त आहे. तर हा डास प्रामुख्याने जिथे कृत्रिमरित्या आपण पाणी साठवतो त्याच्यामध्ये डेझर्ट कूलर असतील, आता उन्हाळ्यामध्ये बरेच लोक डेझर्ट कूलर वापरतात, त्याचबरोबर घरातल्या फुलदाण्या असतील, जे पण वॉटर कंटेनर्स, आता बऱ्याच ठिकाणी पाण्याची खूप वणवण असते, साठवून ठेवणं पाणी फार गरजेचं असतं. असं कुठलंही कंटेनर, कुठलीही भांडी ज्याच्यामध्ये आपण पाणी साठवून ठेवतो अशा सगळ्या ठिकाणी हा एडीज नावाचा जो डास आहे तो आपली अंडी घालतो. म्हणजे त्याला आपण साधारणतः घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर यामध्ये प्रामुख्याने एडीज हा डास आपली अंडी घालतो. त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूला समजा काही जुनाट फेकलेले टायर्स असतील किंवा जुने भांडी असतील, त्याचबरोबर नारळाच्या करवंट्या असतील, अशा सगळ्या ठिकाणी जिथे पण पाणी साठवून राहू शकतं अशा ह्याच्यामध्ये डेंग्यूचा डास आपली अंडी घालतो. म्हणजे कुठलंही साठलेलं पाणी हे त्याला त्या डेंग्यू डासाची पैदास करायला उपयुक्त ठरत असेल, अनुकूल ठरत असेल. अनुकूल कृत्रिमरित्या साठलेलं कुठलंही पाणी, स्वच्छ पाणी, त्याच्यामध्ये तो आपली अंडी घालतो. आता डेंग्यूची लक्षणं काय वेगळी येतात सर्वसाधारणपणे? डेंग्यूमध्ये सुद्धा ताप हा सगळ्यात प्रमुख लक्षण आहे. ताप हा कॉमन आहे. म्हणजे आधी जसं आपण कुठलाही ताप हा हिवताप असू शकतो असं म्हणतो, आता आपण म्हणतोय की कुठलाही ताप हा डेंग्यू असू शकतो. तर ताप आणि तीव्र प्रकारचा ताप ही डेंग्यूची एक प्रमुख लक्षण आहे. त्याचबरोबर पेशंटला उलट्या होणं, त्याचबरोबर पेशंटला अंगावर पुरळ येणं, प्रचंड प्रमाणात अंगदुखी, त्याचबरोबर डोळ्यांच्या मागच्या बाजूनी दुखणं, त्याला आपण रेट्रो ऑर्बिटल पेन म्हणतो,
बर. की डोळ्याच्या मागच्या बाजूनी वेदना होतात पेशंटला खूप. हे एक अतिशय वेगळं लक्षण जे मुख्यत्वे करून डेंग्यू या आजारामध्ये दिसून येतं. बरोबर बरोबर. तर ही साधारण लक्षणं आहेत. ही लक्षणं पेशंटमध्ये 4 ते 7 दिवस पर्यंत असतात आणि बरेचसे रुग्ण हे या 4 ते 7 दिवसामध्ये पूर्णतः बरे होतात. पण जसं म्हटलं की 20 रुग्णांपैकी एखाद्या रुग्णांमध्ये आणि जर तो हाय रिस्क रुग्ण असेल तर त्याच्यामध्ये गंभीर प्रकारचा डेंग्यू होतो. आणि गंभीर प्रकारची लक्षणांमध्ये उलट्या, मोठ्या प्रमाणात पोटदुखी, त्याचबरोबर रक्तस्राव होणं, हिरड्यामार्फत रक्तस्राव होणं किंवा नाकामार्फत रक्तस्राव होणं किंवा उलटीमध्ये रक्त येणं किंवा जुलाबांमध्ये किंवा संडासमध्ये रक्त येणं हे, आणि प्रचंड प्रमाणात पेशंटची चिडचिड असते, पेशंट खूप गळून गेलेले असतात, सहन करणं. तर हे सगळी जी लक्षणं जर का दिसून येत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं हे अगदी गरजेचं आहे. मलेरिया असो किंवा डेंग्यू असो, दोन्हीमध्ये ताप हा कॉमन आहे. ताप कॉमन आहे. पण मग दोन्हीची लक्षणं कशी नेमकी वेगळी ओळखायची? मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येतो खूप मोठ्या प्रमाणात, थंडी वाजून पेशंटला घाम खूप मोठ्या प्रमाणात येतो मलेरियामध्ये. डेंग्यूमध्ये ताप तीव्र प्रकारचा असतो, त्याचबरोबर प्रचंड अंगदुखी, उलट्या होणं, त्याचबरोबर अंगावर पुरळ येणं आणि डोळ्यांच्या मागच्या बाजूनी प्रचंड दुखणं हे डेंग्यूची प्रमुख लक्षणं सांगता येते. यालाही आपण रक्त चाचणी करतोच. हो, डेंग्यूमध्ये सुद्धा रक्ताची चाचणी होते. त्याच्यामध्ये नॉन स्पेसिफिक स्ट्रक्चरल प्रोटीन्स NS1 किंवा IgG, IgM अँटीबॉडीज किंवा मग आता आपण कोविडमध्ये बऱ्याच लोकांनी RT-PCR, तर ही जी प्रमुख चाचण्या आहेत ह्या करता येतात. आणि त्याच्यानंतर निदान झालं की मग. पण डेंग्यू मध्ये आता उपचारांचं जर का तुम्ही विचाराल की डेंग्यूचं जरी निदान झालेलं आहे पण डेंग्यूला स्पेसिफिक अशी म्हणजे विशिष्ट अशी कुठली उपचार पद्धती सध्या तरी उपलब्ध नाही. कारण मला त्या प्रश्नाकडे येण्याच्या आधी एक छोटा प्रश्न मनात असा आला की हा जो रोग आहे तो जीवघेणा ठरू शकतो का, आणि त्याचं काय किती पर्सेंटेज आहे? म्हणजे उपाय नेमके डेंग्यूवर, उपचार पद्धती हा आपण बोलणार आहोत, पण जीवघेणा लाईफ थ्रेटनिंग किती प्रमाणात असू शकतो? 20 रुग्णांपैकी एका रुग्णामध्ये साधारणतः डेंग्यू हा जीवघेणा असू शकतो. जर हाय रिस्क असेल पेशंट, जसं आपण यादी सांगितली, अशा रुग्णांमध्ये डेंग्यू झाला तर त्यांच्यामध्ये सुरुवातीला डेंग्यू फीवर म्हणतो आपण, फक्त साधा डेंग्यू साधारणतः. त्यानंतर पुढची स्टेज पेशंटमध्ये असे डेंग्यू हिमोरेजिक फीवर म्हणतो त्याला. म्हणजे ह्याच्यामध्ये शरीरामध्ये रक्तस्राव आतल्या बाजूने असेल किंवा बाहेरून दिसणारा रक्तस्राव असेल त्याचं प्रमाण वाढतं. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्यालाही थोडी कल्पना असेल की प्लेटलेट्स कमी होतात नावाच्या ज्या पेशी आहेत रक्तामधल्या, त्या डेंग्यू ह्या आजारामध्ये कमी होतात. आणि प्लेटलेटचं मुख्य जे काम आहे ते म्हणजे जिथे पण काही रक्तस्राव होत असेल तिथे जाऊन तो रक्तस्राव थांबवणं, रक्त गोठवणं थोडक्यामध्ये. पण ह्याच पेशींवर हल्ला झाल्यामुळे यांचं प्रमाण हे आपल्या शरीरात कमी होतं आणि जर का रक्तस्राव सुरू झाला तर तो रक्तस्राव थांबत नाही, गोठण्याची जी प्रक्रिया ती होत नाही. आणि मग हळूहळू हा पेशंट डेंग्यू हिमोरेजिक फीवर नंतर डेंग्यू शॉक सिंड्रोम मध्ये जातो. म्हणजे रक्ताचं वाहत राहणं, त्याच्यामुळे पेशंट हा हळूहळू शॉक मध्ये जातो. आणि डेंग्यू शॉक नंतर पेशंटला वाचवणं किंवा खूप अवघड होऊन जातं. आपण डेंग्यूच्या उपचारांबद्दल बोलूच यात डॉक्टर, पण प्रेक्षक हो तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर, तुम्ही आम्हाला आता डेंग्यू बद्दल सांगितलं आणि डेंग्यूची नेमकी लक्षणं काय किंवा प्लेटलेट्स त्याच्यामध्ये कशा कमी होतात हे आम्हाला सांगितलं. आता डेंग्यूच्या उपचारांबद्दल आम्हाला जरा सांगा ना. डेंग्यूच्या उपचारामध्ये एक महत्त्वाचं आहे की डेंग्यूला कुठली स्पेसिफिक उपचार पद्धती किंवा स्पेसिफिक अँटीव्हायरल्स नाही. हा एक विषाणूजन्य आजार आहे, त्यासाठी जे अँटीव्हायरल्स आहेत ते कुठले स्पेसिफिक नाहीत. आपण त्याच्यामध्ये कसं करतो की सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट, म्हणजे जशी लक्षणं पेशंटमध्ये आहेत त्या पद्धतीने उपचार देतो. याच्यामध्ये महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे की ताप हा डेंग्यूमध्ये अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे.
ताप बऱ्याच वेळेला लोक काय करतात की त्याच्यामध्ये स्वयंउपचार करतात की नुसता साधा ताप दिसतोय आणि मग घरच्या घरी काही आपल्या घरी कुठली औषधं असतील तापाची ती घेतो. हे फार गरजेचं याच्यामध्ये सांगणं गरजेचं आहे की तापामध्ये सगळ्यात सेफ म्हणजे सगळ्यात सुरक्षित जे औषध असेल ते फक्त पॅरासिटामॉल आहे. बरोबर बरोबर. म्हणजे इन केस तुम्हाला अर्ध्या रात्री खूप ताप आलेला आहे तर अशा वेळी जर का तुमच्याकडे पॅरासिटामॉलची गोळी असेल ती तेवढ्या वेळापुरती घेऊन सकाळी डॉक्टरकडे जाणं जास्त गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये इतर पण काही अशी औषधं असतात जसं ॲस्पिरिन असेल किंवा आयबुप्रोफेन असेल. ही औषधं जर का आपण घेतली आणि जर का दुर्दैवाने तो डेंग्यूचाच ताप असेल तर ही औषधं फार मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. ही औषधं परत आपल्या प्लेटलेट्सवर परिणाम करतात आणि प्लेटलेटची संख्या कमी करतात. त्याच्यामुळे अतिशय महत्वाचं आहे की ताप असेल तर फक्त पॅरासिटामॉल हेच औषध सध्या तरी घ्यावं. जर तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरकडे जावं. इतर सगळी औषधं तुम्ही टाळली पाहिजे. आणि सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट बरोबरच आपण थोडीशी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट याच्यामध्ये की पेशंटला जास्तीत जास्त फ्लुइड्स म्हणजे जास्तीत जास्त पाणी आणि त्याचबरोबर त्याच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये ह्याच्यासाठी ओरल रिहायड्रेशन थेरपी ही फार गरजेची आहे. कारण डेंग्यू म्हणजे सहसा पेशंट शॉकमध्ये जातात तर ते टाळण्यासाठी ही ओरल रिहायड्रेशन थेरपी तोंडावाटे काही ना काही पेशंटला देणं फार गरजेचं आहे की त्याच्या शरीरातलं पाणी कमी होऊ नये यासाठी. आता तिसरा जो प्रकार येतो डॉक्टर की चिकनगुनिया हा आपण नाव अनेकदा ऐकतो आणि बेसिकली त्याच्यामध्ये सांधेदुखीची अत्यंत मोठ्या प्रमाणावर तक्रार घेऊन पेशंट असतात की प्रचंड सांधे दुखतात, हालचाल करायला अवघड झालंय. तर हे लक्षण का नेमकं या चिकनगुनियात असं त्याचा काय संबंध आहे याच्याशी? चिकनगुनिया हे सुद्धा एक विषाणूजन्य संक्रमण आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे. तर या व्हायरल इन्फेक्शनला प्रतिकार करण्यासाठी शरीराची जी रोगप्रतिकार शक्ती काम करते त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला सांध्यांवर त्याचा परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे सांधे दुखायला लागतात, प्रचंड प्रमाणात वेदना त्याच्यामध्ये होतात. दुसरं म्हणजे विषाणूंकडनं म्हणजे जे व्हायरस आहे शरीरामध्ये गेलेला विशिष्ट प्रकारचे विषतत्व शरीरामध्ये जातात, सोडले जातात आणि हे आपलं जे सांध्यांची जी कुर्चा असते त्याचं जे वरचं लेअरिंग असतं त्याच्यावर हल्ला करतात आणि तिथे जळजळ निर्माण करतात. तर हे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये आहेत की स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती शरीराने जी व्हायरल इन्फेक्शनसाठी तयार केलेली असते ती आणि दुसरं विशिष्ट विषाणूजन्य पदार्थ जे शरीरामध्ये जातात त्याच्यामुळे सांध्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. जे मोठे सांधे आहेत आपल्या शरीराचे जसं खांदा असेल, मनगट असेल, गोटा असेल, अशा सगळ्या गुडघा असेल, अशा सगळ्या सांध्यांना बऱ्यापैकी चिकनगुन्यामध्ये त्रास होतो. आणि काय लक्षणं असतात? अनेक लक्षणांमध्ये परत ताप हे आहेच, त्याचबरोबर सांधेदुखी, प्रचंड प्रमाणात सांधेदुखी आणि सांधेदुखी जास्त दिवस राहते. म्हणजे पेशंटला जरी ताप गेला असेल तरी पण काही लोकांमध्ये सांधेदुखी काही महिन्यांपर्यंत राहते. कारण जशी शरीराची हिलिंग प्रोसेस आहे त्या पद्धतीने जोपर्यंत पूर्णतः ती हिलिंग होत नाही त्या भागाची तोपर्यंत ती सांधेदुखी राहते. म्हणजे मलेरिया किंवा डेंग्यूच्या बाबतीत आपण पाहिलं की काही काळानंतर ते आटोक्यात येऊ शकतात. पण चिकनगुनियाच्या बाबतीमध्ये आपण नेहमी असं बघतो की बरेच दिवस ते पेशंट अशी तक्रार करत राहतात. पेशंटला संक्रमण नसतं, पेशंटला इन्फेक्शनच्या पुढे निघून जातो पेशंट, म्हणजे पेशंटचं इन्फेक्शन शरीरातलं संपून जातं पण जे कुठल्याही प्रकारचं डॅमेज आपल्या सांध्यांमध्ये झालेलं आहे ते भरून निघायला वेळ लागतो आणि त्याच्यामुळे ती सांधेदुखी जास्त काळ टिकते. म्हणजे जरी चिकनगुन्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स किंवा मृत्युमुखी होण्याचं प्रमाण अगदी नगण्य असलं पण या सांधेदुखीमुळे चिकनगुन्या जास्त त्रासदायक वाटतो लोकांना. पण हेही महत्वाचे अधोरेखित करण्यासारखं की चिकनगुन्यामध्ये डेथ रेट अत्यंत कमी आहे, अत्यंत. डेंग्यू आणि मलेरियाच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. पण या सांधेदुखीमुळे जे पेशंटला डिसॅबिलिटी होते ते पेशंटसाठी
रुग्णांसाठी जास्त त्रासदायक होतं. अगदी खरं आहे. पण मग आता जसं तुम्ही मलेरिया आणि डेंग्यू बाबत सांगितलं तसं चिकनगुनियाच्या नेमक्या उपचार पद्धतीबद्दल काही सांगू शकाल का? परत चिकनगुनियामध्ये स्पेसिफिक उपचार पद्धती अशी काही नाही. बर. आपण सिम्पटमॅटिक म्हणजे जसे लक्षणं दिसतील त्याच पद्धतीने त्याचे उपचार करतो. बर बर. तर कुठल्याही विषाणूजन्य आजारामध्ये ही मोठी अडचण असते की त्याला जे औषधं आहेत ती सहजासहजी उपलब्ध नसतात किंवा त्याचा शोध अजून लागलेला नसतो. तर सिम्पटमॅटिक आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट हेच याच्यामध्ये महत्वाचं. मग चिकनगुनियाच्या बाबतीत ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट काय असते? आता जर का सांधेदुखी मोठ्या प्रमाणात असेल, डिसॅबिलिटी मोठ्या प्रमाणात असेल तर ती योग्य तो सल्ला अस्थिरोग तज्ञांचा किंवा फिजिओथेरपी घेऊन आपल्याला ती कमी करता येईल. डॉक्टर, आता ह्या सगळ्याचा विचार करताना एक मनामध्ये प्रश्न येतो की डेंग्यू बद्दल बोललो, मलेरिया बद्दल बोललो आणि चिकनगुनिया हे तिन्ही रोग हे डासांनी होतात. हा, डासांपासून पसरतात. हा, म्हणजे डासांपासून त्याला कारण डासांपासून त्यांची उद्भवतात हे तिन्ही रोग. पण ह्या तिन्ही रोगांमध्ये आपण सर्वात जास्त हानिकारक कोणता रोग आहे हा एक प्रश्न, आणि सर्वात जास्त कमी धोकादायक हा कोणता रोग आहे? आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही जसं म्हणता की आता आपण पावसाळ्याकडे येतोय किंवा पावसाळा सुरू होतोय, तर यामध्ये या तिन्हीपैकी कोणता नेमका जास्ती आम्हाला त्रास देऊ शकतो? वेगळा प्रश्न आहे हा. याच्यात सगळ्यात मोठा खलनायक कुठला आहे तिघांपैकी? तर तसं तिघही खलनायकच आहेत आणि तीनही रोग हे बऱ्यापैकी त्रास देऊ शकतात. तर साधारणतः बघायला गेल्यास माझ्या मते की डेंग्यू हा जो आजार आहे याचं लवकरात लवकर निदान करून घेणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या नंबरला आपण म्हटलं की त्याच्यापेक्षा थोडा कमी धोकादायक किंवा तेवढाच साधारण त्याच लेवलचा खलनायक म्हटलं तर मलेरिया सुद्धा होऊ शकतो. बरोबर. कारण मलेरियामध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. त्यातल्या त्यात थोडासा छोटा विलन आपल्याला म्हणता येईल, छोटासा खलनायक, की चिकनगुनिया पण त्रास बऱ्यापैकीच देतो, पण त्याच्यामध्ये काही जीव घेणे गुंतागुंत होण्याचे प्रमाण जरा त्यातल्या त्यात कमी आहे. म्हणजे जगभरामध्ये असे काही केस रिपोर्ट्स असतील किंवा काय, त्याच्यामध्ये चिकनगुनिया खूप कॉम्प्लिकेटेड झाला असे खूप कमी प्रमाण आहे. पण तिघांनाही आपण जर का रोखायचं असेल तर डासांपासून बचाव करणं गरजेचं आहे. अगदी खरं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्या, की बचाव करणं, मग तो कुठलाही डास असो, बचाव करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलाही रोग हा चांगलाच नसतो कमी जास्त प्रमाणात. अगदी खरं. पण साधारणतः माझं मत मांडतो की डेंग्यू, मलेरिया आणि त्यापेक्षा थोडं छोटं आपण चिकनगुनिया, पण स्वतःचा डासापासून बचाव करा. प्रेक्षक हो, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया याचा साधारण एक तौलनिक सरांनी आपल्या समोर चित्र उभं केलेलं आहे. आपणही त्याच्याबद्दल आणखी माहिती घेऊयात, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. तुम्ही फार एक तौलनिक चांगलं चित्र आमच्या डोळ्यासमोर डॉक्टर उभं केलं की या तिन्हीची वेगवेगळी लक्षणं काय, तिन्हीमध्ये उपचार पद्धती काय केली जाते आणि धोकादायक पातळी त्या तिन्हीची कशी आहे. आता स्वाभाविकच हा प्रश्न येतो की तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा तुम्ही त्यांना एक उपचार पद्धती देतच असाल एक डॉक्टर म्हणून, पण शासनाच्या पातळीवर, सरकारच्या पातळीवर त्यांच्यातर्फे असे कोणते उपक्रम किंवा अशा काही योजना आहेत का की ज्या सामान्य माणसापर्यंत पोचल्या जातील आणि ह्याचा बचाव हा जास्तीत जास्त होऊ शकतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शासन स्तरावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या रोगांबद्दल काम केलं जातं. आता आपलं जे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आहे भारत सरकार, यांच्या अंतर्गत नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, म्हणजे राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम हा राबवला जातो. हा एक छत्री म्हणजे एक अम्ब्रेला प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये कीटकांपासून, मुख्यतः डासांपासून जे आजार पसरतात, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, जॅपनीज एन्केफलायटिस, हत्तीपाय रोग, काला आजार आणि बाकीचे जे आहेत आजार, यांच्यासाठी एक
पूर्ण एक छत्री प्रोग्राम आहे. कारण काय एक छत्राचं, की डास नियंत्रणाचे जे वेगवेगळे उपाययोजना आहेत त्या एकसारख्याच आहेत. बरोबर. तो ॲनॉफिलिस असो, डास मलेरिया पसरवणारा, किंवा एडिस असो, चिकनगुनिया किंवा डेंग्यू पसरवणारा, किंवा क्युलेक्स असो, जी उपाययोजना आहे त्याच्यामध्ये विशेष फरक नाही. त्याच्यामुळे एक छत्री एक कार्यक्रम तो आहे. आता या कार्यक्रमाअंतर्गत एक महत्वाचं आपण म्हणतो की इंटिग्रेटेड वेक्टर कंट्रोल मेजर्स. म्हणजे इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक वेगवेगळ्या ज्या वेक्टर कंट्रोल मेजर्स आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला आपण एन्व्हायरमेंटल कंट्रोल म्हणजे पर्यावरणीय नियंत्रण करणं. म्हणजे डासाला उत्पत्ती करण्यापासून रोखण्यासाठी एक प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणं. आता डास कुठे उत्पत्ती करतात? जिथे पण पाणी साचलेलं असेल अशा ठिकाणी डास उत्पत्ती करतात. अशी कुठलीही जागा नको की जिथे पाणी साठून राहील. अगदी खरं. जिथे पाणी साठून राहतंय त्या ठिकाणी तुम्ही ती जागा प्लेन करू शकता. तिथे मुरुम माती टाकून ती पूर्णतः प्लेन करू शकता. जिथे आजूबाजूला तुमच्या काही ठिकाणं आहेत जिथे जुने फेकलेले टायर्स असतील, काही जुनी भांडी असतील, बाकीच्या कुठल्या, तो पूर्णतः स्वच्छ करा. परिसर स्वच्छ करणं हे अतिशय महत्वाचं आहे. हे नैसर्गिक नियंत्रणामध्ये किंवा पर्यावरणीय नियंत्रणामध्ये येतं. म्हणजे याच्यामध्ये आपण सोर्स रिडक्शन करतो, स्रोत कमी करतो डास उत्पत्ती होण्याच्या ठिकाणांचं. अगदी खरं. ही अतिशय सगळ्यात महत्वाची. दुसरं म्हणजे जैविक नियंत्रण, बायोलॉजिकल कंट्रोल. बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे काय की ठीक आहे एखाद्या ठिकाणी पाणी साठून राहिलंच आणि तिथे डासांनी आपली अंडी दिलीच आहे, तर त्या पाण्यामध्येच डासांच्या ज्या पुढच्या स्टेजेस आहे म्हणजे त्याच्यामध्ये आळीचा जो भाग आहे, अशा आळ्या समजा त्या पाण्यामध्ये आहेत, तर अशा ठिकाणी आपण गप्पी मासे, बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल, गप्पी मासे पाळा ही उताप टाळा. बरोबर. तर गप्पी मासे अशा पाण्यामध्ये आपण सोडले तर जे आळ्या आहेत ते गप्पी मासे खाऊन टाकतात. मग त्यांचं फर्दर जी डेव्हलपमेंट आहे ती होत. बरोबर. म्हणजे अडल्ट मॉस्किटो, प्रौढ डास तयारच होत नाही जो पसरवणार आहे आजार, तर ते गप्पी मासे ते खाऊन टाकतात. किंवा औषध फवारणी पण केली जाते. याच्यामध्ये औषध फवारणी सुद्धा केली जाते. पुढचा मुद्दा तोच आहे की रासायनिक नियंत्रण, त्याला केमिकल कंट्रोल असं म्हणतात. बरोबर. ज्या ठिकाणी आपण गप्पी मासे टाकू शकत नाही अशा ठिकाणी आपण काही औषधं टाकली, काही औषधांची फवारणी केली तर ती आळी तिथेच मरून जाते, तिथे नायनाट होतो. आता पुढच्या स्टेजला समजा आपण गेलो की बाबा ठीक आहे त्या स्टेजमधनं सुद्धा डास बचावला आणि नंतर तो अडल्ट झाला, म्हणजे तो उडायला लागला, तर परिसरामध्ये तो फिरतोय, तर अशा डासांसाठी सुद्धा आपण केमिकल कंट्रोलमध्ये महत्वाचं म्हणजे आपल्या आता बऱ्याच भागांमध्ये आपण सोसायट्यांमध्ये संध्याकाळच्या वेळेला पाहतो की लोक ती एक मशीन घेऊन ती फॉगिंग करतात, धूर ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणात सोडला जातो. तर हा जो धूर आहे हा एक केमिकल कंट्रोल मेथडचा भाग आहे. बरोबर. त्याला फॉगिंग मेथड असे म्हणतात. फॉगिंग मध्ये आपण जो अडल्ट मॉस्किटो आहे, जो प्रौढ डास आहे, त्याला टार्गेट करतो की त्याच्या संपर्कात आल्यानंतर डास मरेल. बरोबर. त्याचबरोबर घरामध्ये डास ज्यावेळेस रेस्टिंग करतात, म्हणजे डासांची एक साधारणतः एक हॅबिट असते की घरामध्ये डास ज्यावेळेस एखाद्याला चावतात, चावून मग ते डास घराच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा अंधाऱ्या भागामध्ये जाऊन रेस्ट करतात. तर अशा भागांमध्ये जर का आपण रेसिड्युअल स्प्रेइंग नावाचा एक प्रकार आहे की तो स्प्रे जर का तिथे मारला त्या केमिकलचा, तर तो डास त्या भागात जाऊन बसणार आणि कॉन्टॅक्ट पॉइझनिंग होऊन तो डास तिथे मरण पावणार. हे केमिकल कंट्रोल मध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर महत्वाचं आहे की पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर. बरोबर. सगळ्यात महत्वाचं स्वयंसंरक्षण. याच्या सगळ्यातनं डास वाचले तर आपण स्वतः काय काय गोष्टी केल्या पाहिजे हे महत्वाचं. तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर्स मध्ये काय काय येतं आता की एकतर पूर्ण बाह्यांचे कपडे घालणं. बरोबर. त्याच्यामध्ये लाईट किंवा फिकट रंगाचे कपडे घालणं, कारण गडद रंग हे डास आकर्षित होऊ शकतात. तर मग फिकट रंगाचे कपडे, पूर्ण बाह्याचे कपडे घालणं. घरामध्ये मॉस्किटो रेपेलंट तर आपण कॉमनली वापरतोच,
त्याचबरोबर आपल्या खिडक्यांना आपण ते मॉस्किटो ट्रॅप्स जाळी लावून घेऊ शकतो. संध्याकाळच्या वेळेला खिडक्या बंद करणं थोड्या वेळासाठी गरजेचं आहे, कारण त्या काळामध्ये साधारणतः आपण संध्याकाळ ते पहाट या काळामध्ये बरेचसे डास चावतात. आता ह्याला एक अपवाद म्हणजे डेंग्यूचा जो डास आहे एडिस, हा डास दिवसा चावतो. बर 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 बर. तर ह्या काळामध्ये सुद्धा घरामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे, कारण दिवस रात्र डासांपासून बचाव करणं स्वतःचा हे गरजेचं आहे. हा एडिस जो डास आहे मुख्यत्वे करून दिवसा चावतो. आणि यामुळे काय होतं की घरामध्ये युजली लहान मुलं जी आहेत, नवजात बालकं जी आहेत, ही दिवसा झोपतात. तर त्यांना चांगली छोटी मच्छरदानीमध्ये झोपवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना डास चावणार नाही. अगदी बरोबर आहे. आता याच्याच बरोबर एक ड्राय डे हा दिवस आम्ही ऐकला होता, कोरडा दिवस. डास नियंत्रणामधला हा कोरडा दिवस नेमका काय आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅडम. म्हणजे लोकांना ड्राय डे हा वेगळ्या प्रकारचा माहिती असेल, पण डास नियंत्रणामधला ड्राय डे, कोरडा दिवस, हा अतिशय महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो की आपल्या आजूबाजूच्या परिसरात, आपल्या घरामध्ये जिथे पण पाणी साठून राहतंय किंवा साठून ठेवतो, अशा प्रत्येक भागाची कसून तपासणी करणं. ज्या भांड्यांमध्ये आपण पाणी साठवतो किंवा घरातले फ्लॉवर प्लॉट्स असतील किंवा काय डेझर्ट कूलर्स असतील, या सगळ्यांमधलं पाणी व्यवस्थित काढून टाकणं, ती रिकामी करणं. ती पूर्णतः रिकामी करणं. त्यानंतर ती एका स्वच्छ कोरड्या कपड्याने आतून पुसून घेणं, पूर्ण घासून पुसून घेणं. कारण ज्या आळ्या आहेत डासांच्या, त्या चिटकून बसतात बऱ्याच वेळेला भांड्यांना आतून. तर ते व्यवस्थितपणे पुसून घ्यायचे. आणि ही सगळी भांडी जी आहे ना, ती उपडी ठेवायची आणि पूर्ण एक दिवस ती वापरायचीच नाही, कोरडी होऊ द्यायची पूर्णपणे. तर हे आपण ह्या ड्राय डे मध्ये, कोरड्या दिवसामध्ये डासाच्या लाईफस्टाईल मध्ये जी आळीची स्टेज आहे किंवा अंड्याची स्टेज आहे, ह्याला आपण टार्गेट. अगदी महत्वाचं आहे. डॉक्टर, आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आणि आमच्या प्रेक्षकांसाठी एक डॉक्टर म्हणून तुम्ही या संदर्भात काय संदेश देऊ इच्छिता? डासापासून अतिशय महाभयंकर रोग पसरतात, पण डासांपासून स्वतःला वाचवणं पण अतिशय सोपं आहे. शासन स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना ह्या केल्याच जातात आणि त्या निरंतर चालू आहेत. पण एक सुजाण नागरिक म्हणून आपण स्वतःचा डासांपासून बचाव करणं आणि ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, जसं आपल्या आजूबाजूच्या परिसरात कुठे काय डासाची उत्पत्ती होते का, एक फेरफटका जरी आपण मारला तरी आपल्याला लक्षात येईल की कुठे काय जुने टायर्स पडले आहेत का, जुनी भांडी आहेत का, ज्याच्यात पाणी साठून राहत आहे, ती रिकामी करून ती जागा स्वच्छ करून घेणं. त्याच पद्धतीने घरामध्ये सुद्धा असे कुठलेही भाग आहेत जिथे पाणी साठून राहत आहे, ह्याची कसून तपासणी करून ती जागा स्वच्छ करणं, पाणी काढून टाकणं, जेणेकरून डासाला अंडी घालण्यासाठी कुठलीही जागा उपलब्ध राहणार नाही. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी पार पाडू शकतो. फक्त आपल्याला या गोष्टींची व्यवस्थित माहिती मिळाली तर आपण या गोष्टी जरूर करू. आणि मला वाटतं की या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये डासांपासून पसरणाऱ्या रोगांचं प्रमाण आपण नक्कीच कमी करू शकतो. प्रेक्षक हो, असं म्हटलं जातं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा तो रोग होऊच नये यासाठी आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपाय करता आले तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टरांनी आजच्या चर्चेमध्ये आपल्याला हेच सांगितलं की प्रतिबंधात्मक उपाय हे डास नियंत्रणामध्ये आपण जर केले तर आपल्याला ते महत्त्वाचे ठरू शकतात. अगदी वैयक्तिक पातळीपासून, कुटुंबाच्या पातळीपासून ते सामाजिक पातळीपर्यंत आपण हे सगळं केलं पाहिजे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा डॉक्टरांनी सांगितला की डेंग्यू, मलेरिया किंवा चिकनगुनिया या तिन्ही आजारांच्या बाबतीत स्वयं उपचार अजिबात करू नयेत. जास्तीत जास्त लवकर आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी सांगितलेल्या चाचण्या आणि उपचार पद्धतींचा अवलंब करावा, हे महत्त्वाचं आहे. तर आपल्याला पावसाळ्यामध्ये तब्येत सांभाळापेक्षा तब्येत आपली चांगलीच राहील हे आपण काळजी नक्की घेऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही आमच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात आलात आणि डासांपासून होणाऱ्या आजारांबद्दल अत्यंत सविस्तर आणि नेमकी माहिती दिलीत. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे सुद्धा मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.